या सर्वांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। या विचारमंचावर विराजमान असलेले गटविकास अधिकारी आदरणीय जीवनलालजी भिलावेकर साहेब यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचं या विचारपीठावर मी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुनश्च स्वागत करतो आहे। स्वागत। वार्षिक आमसभा तथा सरपंच मेळावा पंचायत समिती चिखलदरा याचं विधिवत उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होते आहे। मान्यवरांनी आपल्या या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन या ठिकाणी केलेलं आहे। दुःखितांच्या सेवेसाठी नको धर्म पंथ जात, दुःखितांच्या सेवेसाठी नको धर्म पंथ जात आणि विझलेल्या घरामध्ये व्हावे दिवा फुलवात, विझलेल्या घरामध्ये व्हावे दिवा फुलवात ही फुलवात चेतवून सन्माननीय अतिथींनी या ठिकाणी आपलं विधिवत उद्घाटन केलेलं आहे। मी अतिथींचं स्वागत करण्याकरता सर्वप्रथम आमंत्रित करतो आहे आदरणीय राजकुमारजी पटेल साहेब या आमसभेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत। या अध्यक्ष महोदयांचं स्वागत करण्याकरता मी आदरणीय गटविकास अधिकारी जीवनलालजी भिलावेकर साहेब यांना नम्र विनंती करतो की त्यांनी पटेल साहेबांचं यथोचित स्वागत करावं आणि सत्कार करावा। आणि सत्कार करावा। त्याचप्रमाणे आदरणीय राजेशजी सेमलकर यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित। मी जन्मला नसता तर आम्ही मरत मरत जगलो असतो, इथल्या जुलमी वातावरणात आम्ही कधीच जगलो नसतो। तुम्ही जन्मला नसता तर आम्ही मरत मरत जगलो असतो, इथल्या जुलमी वातावरणात आम्ही कधीच जगलो नसतो। तुमच्यामुळेच आज आमच्या सूर्यचंद्र हाती आहे आणि मातीवरच्या माणसांचे आभाळ अशी नाती आहे, मातीवरल्या माणसांचे आभाळ अशी नाती आहे। या सर्व मातीच्या लेकरांना मी पुनश्च या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजे शिवाजी महाराज 25,08,000 लागवडी क्षेत्र आहे, 27,09,48 जंगल क्षेत्र आहे, 19,40,000 व सन 2011च्या लोकसंख्येप्रमाणे 1,13,656 आहे। एकूण ग्रामपंचायत संख्या 54 असून स्वतंत्र ग्रामपंचायत 8 व गट ग्रामपंचायत 46, एकूण गावे 162। तालुक्यात एकूण अंगणवाडी संख्या 229 कार्यरत आहे। बचत गटची संख्या 863 आहे। पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 मधला 9 व पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 6। प्राथमिक आरोग्य केंद्र एकूण 6, त्याच्यात प्राथमिक आरोग्य पथक 3, फिरते पथक 3, आयुर्वेदिक दवाखाना 1, भरारी पथक 10, उपकेंद्र एकूण 19। जिल्हा शाळानिहाय जिल्हा परिषद 1 ते 7 मध्ये 160 आहे व 7 ते 10 3 असे 163 शाळा आहे। खाजगी अनुदान शाळा 39 आहे, खाजगी विना अनुदानीन 5 आहे, शासकीय आश्रमशाळा एकलव्य 1 आहे, असे एकूण 215 शाळा आपल्या तालुक्यात आहे। मंजूर शिक्षक संख्या 512, कार्यरत 407, रिक्त 113, विद्यार्थी संख्या 22,527। सन 22-23 या आर्थिक वर्षात एकूण दलित वस्तीचे 10 कामं मंजूर होते। सर्व कामं प्रगतीपथावर 31 मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे। सन 22-23 मध्ये जनसुविधे अंतर्गत एकूण 10 कामं मंजूर होते, ते कामं अंतिम टप्प्यात आहे, 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील। तसेच सन 23-24 या आर्थिक वर्षात जनसुविधे अंतर्गत पहिले 5 काम मंजूर झाले, नंतर 6 असे 11 कामं परत मंजूर झालेले, ते पण 31 मार्चपर्यंत TS वगैरे दिले, 31 मार्चपर्यंत पूर्ण होण्याच्या प्रोसेसमध्ये। एक नवीन योजना RGPS अंतर्गत एक खूप मोठा बदल झालेला आहे। पंचायत समितीमध्ये आजपर्यंत ग्रामपंचायत भवन बांधकामासाठी कोणताही निधी उपलब्ध होत नाही। आपण एक सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठपुरावा करून
आज आपल्या तालुक्यात पेसा अंतर्गत एकूण 16 ग्रामपंचायती मंजूर झालेल्या आहेत. त्याच्या आपण इस्टिमेट TS करून टेंडरिंग पर्यंत नेलेलं आहे. तसेच आदर्श ग्राम योजनेअंतर्गत 23-24 मध्ये माल साठवण म्हणजे गोडाऊनसाठी जे लोकांना गोडाऊनसाठी पाहिजे होता त्याच्यात 22 लाखाचे आपण 4 कामं मंजूर करून घेतलेले. तसेच मानव विकास योजनेअंतर्गत आपल्या तालुक्यात आपण परत 4 गोडाऊन मंजूर केलेले आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना 3000 पेक्षा जे जास्त लोकसंख्या आहे त्या 5 गावात आपण मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवलेले आहे. आपण जे पाणी टंचाईसाठी तात्पुरता नळाक योजना म्हणजे 1 हातपंप विद्युत नवीन इंधन कूपनलिका 66 मंजूर करून घेतलेलं आहे. नळ योजना दुरुस्ती 13 व विहीर बोरवेल एकूण 34 कामे मंजूर करून घेतलेलं आहे. टँकर लावण्यासाठी पाणी टंचाईमध्ये 21 टँकरचे आपण मंजुरात घेतलेले आहे. तसेच MRGS योजनेअंतर्गत आजपर्यंत आपण सिंचन विहिरीसाठी 884 विहिरीला मंजुरात दिलून 407 मंजूर काम सुरू झालेले. शेततळे हस्तांतरीकरण जे आपल्या जिल्ह्यात कुठेच केलेलं नाही ते आपण एक नवीन सुरुवात केलेली आहे. त्याच्यात 39 आपण मंजूर केलेलं आहे व 15 कामे सुरू पण केलेले आहे. गुराचे गोठा 1142 व कुक्कुटपालन 878 असे व आजची मजूर उपस्थिती म्हणजे जे MRGS मजूर आहे आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त आज 42-280 सुरू आहे. काम 24 मध्ये 219 टार्गेट होता. आपण 219 टार्गेट पूर्ण करून 219ला पहिला हप्ता दिलेला आहे. त्यानंतर एक नवीन तालुक्यात मागणीनुसार आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत 23-24 मध्ये 438 प्रस्ताव मान्य समाज कल्याण अधिकारी अमरावती याच्याकडे सादर केलेले असून ते राज्य शासनाकडे सादर. माता पितांचं आणि आपल्या मातीचं नाव हे राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जिने पोहोचवलं ती विद्यार्थिनी इशिका सुरेश काजदेकर, जिने स्केटिंग या खेळ प्रकारामध्ये राष्ट्रीय पातळीवर 3 गोल्ड मिळवलेला आहे. एकदा या विद्यार्थिनीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. मी तिला तिच्या मातेसह या ठिकाणी सन्मान आमंत्रित करतो आहे. आदरणीय आमदार महोदयांना नम्र विनंती करतो की त्यांनी या चिमुकलीचं, ज्या चिमुकलीने आपल्या मातीचं नाव, आपल्या माता पित्याचं नाव आणि आपल्या सर्वांचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळ प्रकाराच्या माध्यमातून लिहिलेलं आहे, अशी इशिका सुरेश काजदेकर हिचा यथोचित सन्मान करावा आणि जोरदार टाळ्या होऊ द्या. याची मुगले करतात, टाळ्यांची कंडिशन नका करू. या विद्यार्थिनीने 3 सुवर्ण पदक मिळवून स्केटिंग या प्रकारामध्ये श्रीलंका येथे तिची निवड झालेली आहे आंतरराष्ट्रीय खेळाकरता. जोरदार टाळ्या होऊ द्या. महाराष्ट्र भूषण इशिका काजदेकर. आदरणीय आमदार महोदयांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी सरपंच सचिव यांचा यथोचित सन्मान करावा. अमृत महाआवास अभियान या अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा हा सन्मान. तसेच सचिव सुधीरजी भागवत, ग्रामपंचायत वस्तापूर यांनी सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन तसेच सार्वजनिक शौचालय या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतो आहे. यानंतर आदरणीय सरपंच जसमू बेठे, सचिव मीनाताई सोडंके, ग्रामपंचायत भुलोरी, सांडपाणी व घरकचरा यानंतर RR पाटील सुंदरगाव योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मोथा येथील आदरणीय सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सन्माननीय सदस्य यांना नम्र विनंती. उत्कृष्ट कामगिरीबद्दल या ठिकाणी हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होतो आहे. सोबतच सन्माननीय सचिव, ग्रामपंचायत मोथा. यानंतर मी आमंत्रित करतो
यानंतर मीनाताई मामनकर, अंगणवाडी सेविका कोवडा, आणि ज्योतिताई बेठेकर, मदतनीस रजनी कुंड, आदरणीय अर्चनाताई नांदणे, आरोग्य सेविका सलोना यांचा यथोचित सन्मान. 100% गोल्डन कार्ड काढल्याबद्दल हा त्यांचा यथोचित सन्मान. यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या शिक्षकांनी आपापल्या शाळांवर महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे आणि आपल्या घटांगेतील शिक्षक आदरणीय वैजनाथ इप्पर, जर वैजनाथ इप्पर हजर नसतील तर घटांचे मुख्याध्यापक या ठिकाणी हजर जर असतील तर त्यांनी हा सन्मान त्यांच्यातर्फे स्वीकारावा. तर शिक्षक मलकापूर ज्यांनी आपली शाळा ISO केलेली आहे, किरण आडे सर जर नसतील तर तेथील मुख्याध्यापक जर हजर असतील तर त्यांनी हा सत्कार स्वीकारावा, किंवा केंद्र प्रमुख हजर असतील तर केंद्र प्रमुखांनी हा सत्कार स्वीकारावा. आदरणीय केंद्र प्रमुख सविताताई भास्करे, किरण आडे, शिक्षक मलकापूर ज्यांनी ISO शाळा केलेली आहे, त्यांचा हा सन्मान आदरणीय केंद्र प्रमुख सविताताई भास्करे स्वीकारत आहेत. यानंतर मी आमंत्रित करतो आहे आदरणीय शिक्षक लक्ष्मणजी केंद्रे सर आहेत. यानंतर जैतादे पॅटर्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या शाळेचं नाव, ज्या शिक्षकांनी आपल्या या पंचायत समितीचं आणि शाळेचं नाव राज्य पातळीवर नेलं, असे जैतादे शाळेचे शिक्षक सन्माननीय गणेश जामनकर सर, जितेंद्र राठी सर, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक हजर असतील तर त्यांनी स्वीकारावा. व कर्मचारी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम ज्यांनी केलेलं आहे त्यांच्या कार्याची दखल मान्यवरांच्या हस्ते या आमसभेमध्ये आणि सरपंच मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वांनी आपला हात, उजवा हात पुढे करायचा आहे. मी या ठिकाणी म्हणतो आहे शपथ, आणि त्या मागे आपल्याला म्हणायचं आहे, हम भारत के नागरिक लोकतंत्र में अपनी पूर्ण आस्था रखते हुए यह शपथ लेते हैं कि हम अपने देश की लोकतांत्रिक परंपराओं की मर्यादा को बनाए रखेंगे तथा स्वतंत्र, निष्पक्ष एवं शांतिपूर्ण निर्वाचन की गरिमा को अक्षुण्ण रखेंगे. निर्भीक होकर धर्म, वर्ग, जाति, समुदाय, भाषा अथवा अन्य किसी भी प्रलोभन से प्रभावित हुए बिना सभी निर्वाचन में अपने मताधिकार का प्रयोग करेंगे. सर्वांना नम्र विनंती.